प्रभाग क्रमांक 26 महिला आरक्षणामध्ये आमच्या घरच्यांनी सौ रेश्मा रविकांत कांबळे यांनी अर्ज भरला होता। तर प्रभाग 26मध्येच माझ्या नगरसेविका संगीता शंकर जाधव यांनी अर्ज भरला होता। त्यांची माहिती आम्ही घेतली की अर्ज करत असताना ज्या संस्थेमध्ये शिक्षिका आहेत त्या शाळेचं पूर्व परवानगी घेतल्या न कारणानं आम्ही हरकत घेतली होती आणि त्या हरकतीला निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला ऑर्डर काढून शाश्वत दिलेला आहे आणि खरोखर ते कायद्यामध्ये बसत नाही आहे। एकंदरीत तुम्ही शासनाचे पैसे घेता आणि इकडे महापालिका इलेक्शन लढवता हे तरतूद नसल्यामुळे आमच्या वकिलांनी आम्हाला सांगितलं आहे की यांचा अर्ज संध्याकाळपर्यंत बाद होईल। पुढं काय भूमिकावर राहणार आहे जर नाही बाद झाला? अर्ज जर बाद 100% होणारच आहे आणि कायद्याच्या पुढं काय नाही आहे। बाबासाहेबांच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही दोन्हीकडून विभागणी करून दोन्हीकडनं मालमत्ता घेऊ शकत नाही, एकीकडे कुठेतरी। आणि तुम्ही महापालिकेचं भत्ताईचं घेतलेलं आहे 2017-2022 कालावधीमध्ये, हे सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे। पण 2017 ते 22 ते आता बोलणं गरजेचं नाही आहे। आता 2026 आहे। 26ला हरकत का घेतली? त्याने शाळेची पूर्व परवानगी घेतलेली नाही आहे, तेवढीच आमची हरकत आहे आणि त्याला निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला समज दिलेली आहे। 2017 ते 22 महापालिकेचा भत्ता परत करा म्हणून पुढे काय कारवाई केली ते आम्ही केलेलं नाही आहे। 2017 ते 22 कालावधीमध्ये सुद्धा शासनाच्या शाळेची पेमेंट पण घेतलेलं आहे, त्यांनी मानधन पण घेतलं आहे आणि महापालिकेसुद्धा मानधन त्यांनी घेतलेलं आहे। तर असं नाही आहे, त्यासाठी आम्ही त्या माहिती काढून आम्ही आज निवडणूक कार्याची हरकत दिली नाही। खात्री केली आहे का तुम्ही ते कंत्राटी आहेत का? कंत्राट नाही आहे, जिल्हा परिषद शाळा आहे, ती सरकार मान्यता आहे, त्यांना पगार शासन देतं। शासनाची पगार घेऊन सुद्धा तुम्ही महापालिका कंत्राटी सुद्धा घेता आणि मानधन सुद्धा मिळतं तुम्हाला, तर ते हरकत घेणं गरजेचं आहे आम्हाला। आम्ही गुन्हेगार आहोत। कुठल्या पक्षाकडून भरलं त्यांनी भाजप पक्षाकडून भरलेलं आहे, तुम्ही? मी सुद्धा भाजप पक्षाकडून भरलेलं आहे, पण हे फॉर्म पुन्हा दिलं आम्हाला माहीत नाही, पण आम्ही हरकत त्याला घेतली त्या फॉर्माला। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।